मित्रांनो, मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे ना, त्या ठिकाणाला मेट असं म्हटलं जातं. कारण का असं म्हटलं जातं ह्याच्यामागचं कारण तुम्हाला मी आत्ता लगेच सांगतो आणि ती जागाही दाखवतो. पहिलं कारण ऐकून घ्या. या इथे गडावरती आल्यानंतर जो कोणताही निरोप असेल किंवा महत्त्वाच्या काही गोष्टी असतील त्या इथे सांगितल्या जायच्या. इथूनच पुढं गडावरती ते निरोप पोचवला जायचा. जर गडावरून परमिशन मिळाली असेल तरच त्या माणसाला पुढे पाठवलं जायचं किंवा नाही पाठवलं जायचं. पूर्णपणे माहिती असेल, जी काही असेल ते इथेच सांगायची आणि मगच तुम्हाला गडावरती एंट्री, त्यानंतर एंट्री देत नव्हते. तुमचं कितीही जरी महत्त्वाचं काम असलं तरी इथं तुम्ही ती माहिती पूर्ण द्यायची. काही गोष्टी असतील, तुम्हाला काही निरोप पोचवायचा असेल तो इथेच द्यायचा. ती जागाही बघून घ्या. ती जागा आपल्याला कुठे लागते, कशी लागते तेही सांगतो. या इथून आलो मी. आल्यानंतरच आपल्याला समोर हा बोर्ड लागतो. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण उजवी घेतल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर वरती की आपल्याला ही जागा लागते. ह्या जागेला मेट म्हटलं जातं. या इथे पहारेकरी असायचे, मावळे असायचे आपले, आणि जो काही निरोप असेल किंवा काही महत्त्वाच्या गोष्टी असेल ते इथे सांगितल्या जायच्या. त्यानंतर त्या गोष्टी गडावरती पोचायच्या. मागच्या बाजूला गड आहे तिथे पोचायच्या, तरच पुढची प्रोसेस व्हायची. तर ही अशा पद्धतीची ही जागा आहे. कशी वाटली नक्की सांगा.